राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आलं. मात्र त्या नावाला खुद्द दादांच्याच काही नेत्यांकडून विरोध झाला. त्यामुळे पटेलांचं नाव आता शर्यतीमधून बाद झाल्याचं बोललं जात आहे. पाहूयात. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्या वेगानं प्रफुल्ल पटेलांचं नाव आलं त्याच वेगानं ते मागेही पडल्याची चर्चा आहे. कारण विरोधकांआधी राष्ट्रवादी दादा गटातलेच अनेक नेते प्रफुल्ल पटेलांच्या नावावर सहमत नसल्याची चर्चा आहे. अनेक नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र कुणाकडे जातील याबद्दल आधीच भूमिका मांडली आहे. जे कोणी आमच्या पक्षात नसलेले मंडळी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार आहे हा ठरवण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही. हा सर्वस्वी अधिकार हा सुनेत्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल. राज ठाकरेंनी सुनेत्रा पवार सोडून वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही. तुम्ही सह्या वगैरे केलेल्या आहेत का? सह्या करो किंवा ना करो आमची युनॅनिमसली सर्व पक्षाच्या लोकांचा निर्णय झालेला आहे. अजित पवारांच्या मृत्यूआधी स्वतः अजित पवार विधिमंडळ गटनेते सोबतच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. प्रफुल्ल पटेल कार्यकारी तर सुनील तटकरेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. अजित पवारांच्या निधनानंतर आता प्रफुल्ल पटेलांकडे राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यभार आहे. ते स्वतः आधीपासून कार्यकारी अध्यक्ष आहेत. उपमुख्यमंत्रीपदासह गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची निवड झाली आहे आणि प्रदेशाध्यक्षपदावर सुनील तटकरे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांच्या निधनानंतर दादांच्या गटात काही काळ राष्ट्रीय अध्यक्षपदासह उपमुख्यमंत्री पदावरूनही चुरस होती. मात्र इच्छुक नेत्यांभोवती लोकभावना आणि पक्षांतर्गत पाठिंबा नसल्यामुळे ती नावं मागे पडल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवारांनी शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी दादा गटातले अनेक नेते अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार शपथ घेण्याचं म्हणत असले तरी प्रफुल्ल पटेलांनी मात्र स्वतःहून सुनेत्रा पवारांचं नाव न घेता पक्ष त्याचा निर्णय करेल अशी प्रतिक्रिया दिली होती. एक मिनिट. सुनेत्रा वहिनी पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही, पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला त्या जागेवर बसवायचा हे पक्षाचा निर्णय आहे. पण हे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही जनभावनेच्या सोबत आमच्या आमदारांचा भावनेच्या आणि आमची स्वतःची पण भावना आहे. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार विधिमंडळ गटनेत्या झाल्या असल्या तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण यावर चर्चा सुरू असतानाच प्रफुल्ल पटेलांचं नाव चर्चेत येऊ लागलं. त्यावर राज ठाकरेंनी तातडीनं ट्विट करत टीका केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एका पत्रकाराच्या हवाल्यानं भाजपचे मंत्री पियुष गोयल यांनी पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. अर्थात यावरून वाद उद्भवल्यानंतर स्वतः गोयल यांनी ही माहिती चुकीची असल्याचं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान यापुढे पक्षात अनेक छोटे मोठे निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणी घेणार आहे. सद्यस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकूण 35 जण असून अध्यक्ष अजित पवार, सध्या पद रिक्त, कार्यभार प्रफुल्ल पटेलांकडे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, याशिवाय सुनील तटकरे, ब्रुजमोहन श्रीवास्तव, SR कोहली, KK शर्मा, YP त्रिवेदी, सय्यद जलालुद्दीन वकील, NA मोहम्मद कुट्टी, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, कमलेश कुमार सिंह, वांथुगो ओडियू, स्थायी आमंत्रित सदस्यात मधुकर कुकडे, रामराजे निंबाळकर, धर्मराव बाबा आत्राम, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, राजेंद्र जैन, विश्वजित चंपावत आणि विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये सच्चिदानंद सिंह, संजय कुमार सिंह, राजेंद्र शर्मा, शिवाजीराव गर्जे, प्रताप चौधरी, PK नरेश, आमिया सरकार, संजय प्रजापती, ओमिलो के संगमा, सलाम जॉयसिंह आणि नवीन कुमार सिन्हा यांचा समावेश आहे. अजितदादांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही, हे आम्ही कालही सांगितलं. तो आता गोयल, पटेल, पारेख बरं का यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. शहा, मोदी, अजितदादांचा पक्ष हा असल
मराठमोळ्या चेहऱ्याचा पक्ष होता. म्हणजे तो मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा, अर्थात मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा. ते डाके दरोडे टाकून तो अमित शहानी त्यांच्या हातात दिला आणि स्वतःचं लेबल त्या पक्षाला लावला. सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल. संजय राऊत काय म्हणतात त्याला मला फारसं महत्त्व द्यायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयावरती राज्यातल्या 13 कोटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलं आणि त्याच्यामुळे एनडीएमधील आमची सोबत जाण्याची जी भूमिका आहे ही अधोरेखित त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने टीकाटिप्पणी करत असते. संजय राऊतांची सुद्धा टीकाटिप्पणी याच्यापेक्षा वेगळी असेल असं मला अभिप्रेत नाही. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती. खरं काय खरं? अजित तुमची काय इच्छा आहे, नेत्यांची काय इच्छा आहे? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. जिल्हा परिषदेच्या ह्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्यात अशा प्रकारचं ठरलेलं होतं. हे आम्हाला अजितदादांनी सांगितलेलं होतं, मला आठवतं. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असतं तर त्यांनी मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं असतं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.